हॅलो एव्हरीवन, या सेशनमध्ये आपण मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स स्टडी करणार आहोत. सो हा सेशन आपण एक क्वेश्चनसोबत स्टार्ट करूया. सो व्हॉट इज द क्वेश्चन? द क्वेश्चन इज लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पीरियड, क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता वी नो हे थर्ड पीरियडचे एलिमेंट्स आहेत, पण या एलिमेंट्समधून आपल्याला क्लासिफाय करायचं आहे की मेटल्स कुठले आहेत अँड नॉन मेटल्स कुठले आहेत. सो मेटल्स काय आहेत या एलिमेंट्समधून? मेटल्स आहेत सोडियम, मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम. आता हे या एलिमेंट्समधून मेटल्स आहेत, तर रिमेनिंग एलिमेंट्स काय आहेत? नॉन मेटल्स. सो नॉन मेटल्स आर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गन. ओके, आता we will move to the second question. Second question is, on which side of the period are the metals, left or right? So it is on left side of the periodic table. We know alkaline metals म्हणजे group 1 चे metals and alkaline earth metals म्हणजेच group 2 चे metals and even D block मध्ये सुद्धा metals आहेत. So periodic table मध्ये हे left side मध्ये placed असतात. Now the third question is, on which side of the period did you find the non-metals? It is on the right side of the periodic table. Periodic table च्या extreme right मध्ये आपल्याला non-metals दिसून येतील. Okay, so it is seen that the metallic elements like sodium, magnesium are towards the left and non-metallic elements like sulfur, chlorine are towards right. आता या सगळ्या क्वेश्चन्समधून आपल्याला काय कन्क्ल्युजन मिळालं? आपल्याला असं कन्क्ल्युजन मिळालं की जे मेटल्स आहेत, मेटॅलिक एलिमेंट्स आहेत, ओके, ते कुठे प्लेस्ड असतात? ते लेफ्ट साईडमध्ये प्लेस्ड असतात पिरियॉडिक टेबलच्या. आणि जे नॉन मेटल्स असतात ते कुठे प्लेस्ड असतात? राईट साईडला प्लेस असतात पिरियॉडिक टेबलच्या. ओके, सो द मेटलॉइड एलिमेंट सिलिकॉन लाय इन बिटवीन दॅम. आता इथे एक्झाम्पल म्हणून सिलिकॉन घेतलं आहे, पण मेटलॉइड्स जे आहेत, जेवढे पण मेटलॉइड्स आहेत ते पिरियॉडिक टेबलमध्ये मेटल्स अँड नॉन मेटल्सच्या मध्ये प्लेस असतात. आता मेटलॉइड्स म्हणजे काय? मेटलॉइड्स म्हणजे ज्याच्यात मेटल्सचे अँड नॉन मेटल्सचे दोघांचे प्रॉपर्टीज त्या एलिमेंट्समध्ये असतात. तर ते एलिमेंट्स कुठे प्लेस्ड असतात? मेटल्स अँड नॉन मेटल्सच्या मध्ये प्लेस्ड असतात. ओके, सो आता हा थर्ड पीरियडमध्येच दिसून येतो का असा पॅटर्न? तर नाही. अ सिमिलर पॅटर्न इज ऑब्झर्वड इन ऑल अदर पीरियड्स फ्रॉम पीरियड 1 टू पीरियड 7. सगळ्यांमध्ये असाच पॅटर्न दिसून येतो, फक्त सेट ऑफ एलिमेंट्स सगळ्या पीरियडचे डिफरंट असतात. नाव फ्रॉम पीरियॉडिक टेबल इट इज ऑब्झर्वड दॅट अ झिगझॅग लाईन सेपरेट्स मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स. मेटल्स appear on left side of this line and non-metals on the right side. The metalloids are along the border of this line. जर तुम्ही पिरियॉडिक टेबल बघाल तर तुम्हाला दिसेल एक झिगझॅग लाईन जी मेटल्स अँड नॉन मेटल्सला सेपरेट करते. या झिगझॅग लाईनच्या लेफ्टला मेटल्स प्लेस्ड आहेत आणि राईटला नॉन मेटल्स, वाईल मेटलॉइड्स हे त्या झिगझॅग लाईनला लागून प्लेस्ड आहेत बिकॉज त्यांचे प्रॉपर्टीज मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्सची सिमिलर आहेत. नाव आपण स्टडी करणार आहोत characteristic and chemical properties of metals and non-metals. So from chemical formula of simple ionic compounds it is clear that cation in them is formed from a metal while anion is formed from a non-metal. आता जर केमिकल फॉर्म्युले बघितले असतील आयोनिक कंपाऊंड्सचे, आयन्स म्हणजे ज्यांच्यावर चार्ज असतो, तर तुम्हाला कळलं असेल ड्युरिंग द रिॲक्शन कटायन हे मेटलमुळे फॉर्म होतं, कारण मेटल्स काय करतात? डोनेट करतात, आणि म्हणून कटायन काय असतं? पॉझिटिव्हली चार्ज. आणि अनायन हे नॉन मेटल्समुळे फॉर्म होतं, कारण की नॉन मेटल्स काय करतात? इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात. तर अनायन काय असतात? नेगेटिव्हली चार्ज असतात. हे लक्षात ठेवा. सो metal atoms have tendency to form a cation by losing its valence electron, which is called electropositivity of an element. आता एलिमेंट्सची टेंडन्सी काय? आता मेटल्सचे आहेत, मेटल्सची टेंडन्सी काय असते? मेटल्स हे डोनेट करतात इलेक्ट्रॉन्स. आता मेटल्स जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट करतात तेव्हा त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. सो मेटल्स इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि त्यांच्यामुळे काय होतो? पॉझिटिव्हली चार्ज कटायन फॉर्म होतो.
मेटलच्या या टेंडन्सीला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रॉन्स डोनेट करून पॉझिटिव्हली चार्ज आयन फॉर्म करण्याची जी टेंडन्सी आहे मेटल्सची त्याला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. whereas a non-metal has a tendency to form an anion by accepting electron into its valence shell, which is called electronegativity. नॉन मेटल्स हे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात आणि त्यामुळे दे फॉर्म नेगेटिव्हली चार्ज्ड आयन्स कॉल्ड एज एनायन. आणि नॉन मेटलच्या या टेंडन्सीला म्हणायचं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सो मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. नाव ions have stable electronic configuration of a noble gas. नोबल गॅस एलिमेंट्सचे आयन्स हे स्टेबल असतात का? कारण नोबल गॅसेस हे ग्रुप 18 मध्ये आहेत आणि या ग्रुपमधले एलिमेंट्सचे ॲटम्स हे नोबल गॅस कॉन्फिगरेशन म्हणजेच स्टेबिलिटी अचीव करतात बाय गेनिंग ऑर लूजिंग इलेक्ट्रॉन्स अँड बिकमिंग आयन्स. किंवा गेन किंवा लूज करतात किंवा शेअर देखील करतात ते इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या एलिमेंट्सशी आणि काय बनतात? आयन्स बनतात. ओके, नाव वी विल स्टडी इन डिटेल अबाउट इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. आता जेव्हा जेव्हा इलेक्ट्रोपॉझिटिव्हचा कॉन्सेप्ट येईल तेव्हा तेव्हा मेटॅलिक कॅरेक्टर लक्षात घ्यायचा. ओके, सो आता इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसला सराउंडेड ऑर्बिट्समध्ये रिव्हॉल्व करतात. कारण न्यूक्लियस जे ॲटमच्या सेंटरमध्ये आहे ते कसं असतं? पॉझिटिव्हली चार्ज अँड इलेक्ट्रॉन्स कसे असतात? नेगेटिव्हली चार्ज. सो आपल्याला माहिती आहे अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट करतात आणि म्हणून पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस हे नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्सना अट्रॅक्ट करून होल्ड करून ठेवतं. नाव नेक्स्ट इज all the electrons in an atom are held by attractive forces of the positively charged nucleus. ओके, जसं मी म्हटलं की इलेक्ट्रॉन्स जे असतात ॲटममध्ये आउटर मोस्ट शेलचे स्पेशली टॉकिंग अबाउट ते न्यूक्लियसच्या अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे टाईटली बाउंड असतात न्यूक्लियसला. ओके, नाव the effective nuclear charge exerting attraction forces on the valence electrons is less than actual nuclear charge. आता वॅलेन्स इलेक्ट्रॉन्स हे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात. सो तो ऑर्बिट न्यूक्लियसशी दूर आहे तर तो कमी न्यूक्लिअर फोर्स एक्सपिरियन्स करणार त्याच्या ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा. आता जो ऑर्बिट न्यूक्लिअरच्या जवळ आहे तो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स एक्सपिरियन्स करणार. ओके, आता the number of valence electrons in metals is small, that is 1 to 2 or 3, and also the attraction forces. okay, जर तुम्ही मेटल्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघाल तर तुम्हाला कळेल की त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 to 3 वॅलेन्स इलेक्ट्रॉन्सच तुम्हाला दिसतील. आणि जसं मी आधी म्हटलेलं त्या वॅलेन्स ऑर्बिट हे न्यूक्लियसशी दूर असल्यामुळे वीक अट्रॅक्शन फोर्स एक्सपिरियन्स करतात. अँड बिकॉज ऑफ दीज टू फॅक्टर्स मेटल्स इझिली लूज वॅलेन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म स्टेबल कटायन्स. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन्स लूजली बाउंड असल्यामुळे ते इझिली डोनेट करू शकतात आणि जे डोनेट करतं ते काय फॉर्म करतात? कॅटायन्स. सो this tendency of losing electrons is called electropositivity, which is metallic character. ही जी टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड हे मेटल्सचं कॅरेक्टर म्हणजेच स्पेशालिटी आहे. आता while going down a groove, first point is a new shell gets added resulting in an increase in the distance between nucleus and valence electrons. आता ग्रुपमध्ये जसं आपण टॉप टू बॉटम जातोय नवीन शेल्स हे ॲड होत जात आहेत की ज्यामुळे ॲटॉमिक रेडियस इंक्रीज होत जात आहे. आता ॲटॉमिक रेडियस इंक्रीज झाल्यामुळे आउटर मोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स म्हणजे वॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि सेंटरमध्ये प्रोटॉन्स ज्यांच्याशी न्यूक्लियस बनलं आहे यांच्यामध्ये डिस्टन्स वाढलं. फॉर एक्झाम्पल मॅग्नेट इमॅजिन करा, जसं जसं लांब जातो तसं तसं मॅग्नेटचं अट्रॅक्शनसुद्धा कमी होत जातं. सिमिलरली इथे सुद्धा तेच होतं आहे. जसं जसं शेल्स ॲड होत जात आहेत तसं तसं आउटर मोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियसचं डिस्टन्स काय होत जातं? इन्क्रीज होत जातं आहे. त्यामुळे अट्रॅक्शन कसं होतं आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेलचं डिक्रीज होत जाते.
So the effective nuclear charge and the attraction forces on valence electrons decreases. न्यूक्लियस कंप्राइजिंग ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स यांच्यामधलं डिस्टन्स जर वाढत गेलं तर त्यांच्यामध्ये असणारे अट्रॅक्शन फोर्स काय होत जाणार, वीक होत जाणार. अँड ॲज अ रिझल्ट टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स इंक्रीजेस. सो इलेक्ट्रॉन्स हे वीकली बाउंडेड असतात न्यूक्लियसशी आणि म्हणून ते इझिली काय करू शकतात, इलेक्ट्रॉन्स लूज करू शकतात. नाव ऑन लूजिंग इलेक्ट्रॉन्स the penultimate shell becomes valence shell with octet and the resulting cation is stable. आता valence shell मधून इलेक्ट्रॉन्स लूज झाल्यानंतर जो पेनल्टिमेट शेल म्हणजे द शेल जो वॅलेन्स शेलच्या आधी असतो तो कंप्लीटेड असणार, फॉर्मिंग एन ऑक्टेट, आणि म्हणून जो कटायन फॉर्म होणार आहे वॅलेन्स शेलमधून इलेक्ट्रॉन्स लूज झाल्यावर तो कसा असणार आहे, स्टेबल. अँड due to this the tendency to lose electrons increases down the group and also the metallic character. म्हणजे डाऊन द ग्रुप जाताना द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन इंक्रीज होत जाईल कारण शेल्स ॲड होत जातील आणि शेल्स ॲड झाल्यामुळे अट्रॅक्शन फोर्स बिटवीन वॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड न्यूक्लियस हे डिक्रीज होत जाईल. ओके, आता आपण बघणार आहोत हा पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. ओके, आता पिरियॉडिक ट्रेंड्स बघणार आहोत आपण एलिमेंट्समध्ये. आता पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना सेम शेल्समध्ये इलेक्ट्रॉन्स इंक्रीज होत जात आहेत. तर जसं इलेक्ट्रॉन्सचा नंबर काय होत जातं, इंक्रीज होत जातं. सो जेव्हा लेफ्ट टू राईट आपण एका पिरियडमध्ये जातो तर ॲटॉमिक रेडियस हा डिक्रीज होत जातो. सेकंड इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इंक्रीज होते आणि ते काय इंडिकेट करतं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. थर्ड इज डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होते, जे काय शोकेस करतं, मेटॅलिक कॅरेक्टर. आता इथे काय होतं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. आता डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस का दिसून येतं आहे पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जाताना, कारण की आता इथे जर तुम्ही एलिमेंट्स बघितलात लेफ्ट टू राईट पिरियड्समध्ये, फर्स्ट पिरियड बघा, सेकंड पिरियड बघा, कुठलाही पिरियड बघा, तर तुम्हाला दिसेल की एलिमेंट्सचे जे ॲटॉमिक नंबर आहेत ते 1 पॉईंट इंक्रीज होत आहेत. बघा इथे जर तुम्ही बघितलात फोर्थ पिरियड, ओके, तर 19, 20, 21, 22 हे काय ॲटॉमिक नंबर आहेत एलिमेंट्सचे आणि ॲटॉमिक नंबर कसे बाय 1 इंक्रीज होत जात आहेत. जर आता ॲटॉमिक नंबर इंक्रीज होत आहेत तर बाय ऑब्वियस आहे की इलेक्ट्रॉन्स देखील इंक्रीज होत असतील, कारण की ॲटॉमिक नंबर्स काय असतात, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन एन एलिमेंट. तर जर ॲटॉमिक नंबर इंक्रीज होत जाईल तर इलेक्ट्रॉन्स देखील इंक्रीज होत जातील या एलिमेंट्समध्ये. आता इलेक्ट्रॉन्स इंक्रीज झाले म्हणजे ॲट द सेम टाईम काय होतं आहे, न्यूक्लियसमधले प्रोटॉन्स देखील इंक्रीज होत आहेत. प्रोटॉन्स का इंक्रीज होत आहेत, कारण की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता प्रोटॉन्स हे न्यूक्लियसमध्ये असल्यामुळे प्रोटॉन्स हे वाढत आहेत का, कारण की इलेक्ट्रॉन्स वाढत आहेत. आता प्रोटॉन्स वाढल्यामुळे न्यूक्लियरचा पॉझिटिव्ह चार्ज इंक्रीज होतो. आता पॉझिटिव्ह चार्ज इंक्रीज होतो आहे, नेगेटिव्ह चार्ज देखील इंक्रीज होतो आहे लेफ्ट टू राईट जाताना. तर काय होतं आहे, स्ट्रॉंग अट्रॅक्शन होतं आहे. ओके, स्ट्रॉंग अट्रॅक्शन या दोघांमध्ये होतं आहे, कारण की न्यूक्लिअर चार्ज हा इंक्रीज होतो आहे. तर न्यूक्लिअर चार्ज हा काय करतो, आउटरमोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉन्सना टाईटली पकडून ठेवतो. कारण की लेफ्ट टू राईट जाताना आपण स्टडी केलं की शेल्स काय असतात, सेम असतात, फक्त इलेक्ट्रॉन्स वाढत जातात. तर यामुळे काय होतं आहे, न्यूक्लिअर चार्ज वाढतो आहे. न्यूक्लिअर चार्ज या सगळ्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे ते आउटरमोस्ट शेलला टाईटली पकडून आहे. टाईटली पकडून असल्यामुळे काय होतात, इलेक्ट्रॉन्स हे डोनेट नाही करू शकत इझिली. सो ॲटॉमिक रेडियस डिस्टन्स कमी होतो आहे, कारण की शेल्स सेम आहेत, फक्त इलेक्ट्रॉन्स ॲड होत आहेत. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे आउटरमोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसला अट्रॅक्ट होत आहेत, त्याच्यामुळे डिस्टन्स काय होतो आहे, कमी होतो आहे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्समधला. सो ॲटॉमिक रेडियस काय होतो, ॲटॉमिक साईज डिक्रीज होतं आहे, कारण की ॲटॉमिक रेडियस हा डिक्रीज होतो आहे. आता इंक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता नॉन मेटल्सचं स्पेशालिटी आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही इंक्रीज का होते पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जाताना, कारण
इलेक्ट्रॉन्स हे ॲड होत आहेत आपल्याला दिसलं. आधीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की न्यूक्लियस चार्ज इंक्रीज झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसशी टाईटली बाउंडेड आहेत. टाईटली बाउंडेड असल्यामुळे आउटरमोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स हे डोनेट तर नाही करू शकत. मग त्यांच्याकडे ऑप्शन काय राहतो, एक्सेप्ट करायचा, कारण की त्यांना स्टेबल राहायचं आहे. तर त्यांना इधर डोनेट करावं लागेल किंवा एक्सेप्ट करावं लागेल. तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन्सना एक्सेप्ट करतात, गेन करतात. तर द टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि ही अक्रॉस द पिरियड म्हणजे लेफ्ट टू राईट जाताना आपल्याला इंक्रीज होताना दिसते. ऑन दी अदर हँड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, ज्याला आपण म्हणतो टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स, जी मेटल्समध्ये दिसते, मेटल्सची स्पेशालिटी आहे, ती लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होत जाते. ओके, कारण की टाईटली बाउंड असतं ना आउटरमोस्ट शेल न्यूक्लियसशी. तर डोनेट तर करू नाही शकत इलेक्ट्रॉन्स, डोनेट नाही करू शकत म्हणजे त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय झाली, कमी झाली. तर ती काय होत जाते, लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होत जाते. ऑन दी अदर हँड जर आपण अक्रॉस द डाऊन द ग्रुप बघितलं, डाऊन द ग्रुप काय होतं आहे, ऑलमोस्ट उलटं होतं आहे. जे पिरियडमध्ये जे होतं आहे ना त्याचंच अपोजिट होतं आहे डाऊन द ग्रुप. म्हणजे ग्रुप्समध्ये डाऊन द ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम जेव्हा आपण जातो तेव्हा ॲटॉमिक रेडियस हा इंक्रीज होत जातो. ॲटॉमिक रेडियस का इंक्रीज होत जातो, कारण की न्यू शेल्स ॲड होत आहेत. आता जर तुम्ही फर्स्ट ग्रुप कन्सिडर केला तर हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीशियम, फ्रॅन्शियम ह्यांचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघाल तर तुम्हाला दिसेल की एक न्यू शेल ॲड होत जाते या सगळ्या एलिमेंट्समध्ये. आणि आउटरमोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते सेम आहेत, फक्त शेल्स ॲड होत जात आहेत. आता शेल्स ॲड झाल्यामुळे काय होतं आहे की न्यूक्लियसचं आणि आउटरमोस्ट शेलचं डिस्टन्स इंक्रीज होत जात आहे. डिस्टन्स इंक्रीज झाल्यामुळे काय होतं आहे, आउटरमोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, लूजली बाउंडेड आहेत न्यूक्लियसशी. कारण की ते काय होत आहेत, शेल्स ॲड झाल्यामुळे डिस्टन्स वाढतं आहे. डिस्टन्स वाढल्यामुळे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स कसे दूर जात आहेत, तर त्यांची टेंडन्सी काय होईल, डोनेट करण्याची टेंडन्सी हाय होईल, कारण की ते लूजली बाउंडेड आहेत. इझिली ते रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. तर टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणतो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि हे मेटल्समध्ये दिसून येते. आणि म्हणून डाऊन द ग्रुप जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला काय दिसून येतं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, जी इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी आहे ती कमी होत जाते. आणि इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी जी आहे ती इंक्रीज होत जाते. म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही इंक्रीज होत जाते. आणि हे मेटल्सची स्पेशालिटी आहे. ओके, आता आपण स्टडी करणार आहोत इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर. सो while going left to right in a period, the outermost shell remains same and the positive charge on the nucleus gradually increases. इथे चुकून right लिहिलं आहे, it is RIGHT right. Okay, so the outermost shell remains same and the positive charge on the nucleus gradually increases. आता पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना सेम शेल्समध्ये इलेक्ट्रॉन्स इंक्रीज होत जात आहेत. जसं जसं इलेक्ट्रॉन्सचा नंबर वाढणार तसं तसं काय होणार आहे, प्रोटॉन्सचा नंबर वाढणार अँड देर इज इंक्रीज इन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. आणि म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम इंक्रीज होतो, की ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसकडे जास्तीत जास्त अट्रॅक्ट होतात. आणि बिकॉज ऑफ दॅट ॲटमचं जे साईज आहे ते काय होत जातं, डिक्रीज होत जातं. ओके, आता the atomic radius and the tendency to lose electrons decreases. ओके, सो पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक रेडियस हे काय होत जातं, डिक्रीज होत जातं. आणि टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स डिक्रीज होत जाते बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, जसं मी आधी एक्सप्लेन केलेलं. सो द इंक्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज, डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस आर रिस्पॉन्सिबल फॉर इंक्रीज इन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ओके, सो न्यूक्लिअर चार्ज इंक्रीज होतो आहे, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होतो आहे. आणि ह्या सगळ्यामुळे जो पूर्ण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तो काय होतो आहे, इंक्रीज होतो आहे. ओके, देअरफोर द वॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड बाय ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस विच इज कॉल्ड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम. आणि ॲटॉमिक साईज रिड्यूस झाल्यामुळे काय होतं, जे वॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आउटरमोस्ट शेलमध्ये ते ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करत आहेत. आणि greater attractive force which is called electronegativity of an atom. ओके, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रॉपर्टी काय आहे, इलेक्ट्रॉन्स
गेन करण्याची. तर टाईटली बाउंड असल्यामुळे ते काय करू शकतात, इलेक्ट्रॉन्सना डोनेट नाही करू शकत, फक्त गेन करू शकतात. ड्यू टू इंक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड द अबिलिटी टू फॉर्म अनायन इन्क्रीजेस. अनायन काय असतं, जेव्हा कुठलाही एलिमेंट इलेक्ट्रॉन्सना एक्सेप्ट करतो तर तो एनायन फॉर्म करतो. ओके, दॅट इज नेगेटिव्ह चार्ज. ओके, so due to increasing electronegativity from left to right, the ability to form anion increases. Okay, now the tendency of elements to form anion or electronegativity is the non-metallic character of an element. जसं की मी आधी म्हटलेलं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे नॉन मेटल्स, कारण की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीमुळे काय फॉर्म होतं, अनायन्स फॉर्म होतात. अनायन्स म्हणजे जे नेगेटिव्ह चार्ज कॅरी करतात.